नमस्कार मित्रांनो. आळस समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या आळसपणामुळे त्याला जीवनात कधीच यश मिळू शकत नाही आणि या आळशी प्रवृत्तीमुळे त्याची संपूर्ण दुर्दशासुद्धा होऊ शकते. हे आपण एका कथेच्या माध्यमातून पाहू. एक व्यक्ती असतो, तो डब्यात खूप साऱ्या अळ्या भरून बाजारात विकायला नेत असतो. जाता जाता त्याला एका झाडावर सुंदर पंख असलेला पक्षी दिसतो. तो पक्षी त्याला विचारतो, या डब्यात काय आहे? तो व्यक्ती त्याला सांगतो की या डब्यात खूप साऱ्या अळ्या आहे, ज्या मी बाजारात विकायला नेणार आहो आणि मला आवश्यक असलेले पंख मी तिथून आणणार आहो. तर तो पक्षी त्याला म्हणतो की या अळ्या मला तू खाऊ दे, मी तुला माझ्या पंख देतो. त्या व्यक्तीला ती गोष्ट आवडते. तो त्याला आपला एक पंख देतो आणि त्या बदल्यात अळ्या घेतो. त्या अळ्या तो पक्षी खातो आणि असं हे रोजचं नित्याचं होऊन जातं. तो व्यक्ती अळ्या घेऊन येतो, त्या पक्ष्याला देतो. त्याच्या बदल्यात पक्षी त्याला एक आपला पंख देतो आणि एक दिवस तो व्यक्ती अळ्या घेऊन येतो, त्या पक्ष्याला देतो. पण पक्ष्याकडे आज फक्त एकच पंख उरलेला असतो. तो शेवटचाही पंख तो त्या व्यक्तीला देतो आणि अळ्या घेतो. आणि दुसऱ्या दिवशीपासून मात्र तो व्यक्ती येणं बंद होऊन जातो आणि आता त्या पक्ष्याला खायलासुद्धा मिळत नाही, कारण त्याच्याकडे आज पंख नाही. तो उडू शकत नाही, अळ्या पकडू शकत नाही आणि अशा भुकेने व्याकुळ होऊन त्याच्या तडफडून मृत्यू होतो. त्याला फुकटात मिळत असल्यामुळे त्याने परिश्रम करणं बंद केलं आणि त्याचे परिणाम त्याला मृत्यूच्या रूपाने भोगावे लागले. मित्रांनो, आपणही आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला परिश्रम करणे फार आवश्यक आहे. परिश्रम केल्याशिवाय आपल्याला आयुष्यात काहीच मिळू शकत नाही. फुकटात मिळवून घ्यायची प्रवृत्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण आळशी बनू आणि आळसपणामुळे कदाचित आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आणि या कथेतून आपल्याला एकच सांगणं आहे मित्रांनो, की नेहमी क्रियाशील राहा, मेहनत करा, आळशी प्रवृत्ती सोडा आणि फुकटात मिळालेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, कारण त्या आयुष्यात थोड्या वेळासाठी आनंद देतात. पण आयुष्यभर आपल्याला ज्याला आनंद मिळवायचा असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजे, परिश्रम केले पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ.